जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळख असलेली महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका। याचा आपण आज ग्राउंड रिपोर्ट म्हणजेच आता महिन्या 2 महिन्यामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये कोणाला किती जागा येणार आणि कोणाची सत्ता येणार हे आपण बघणार आहोत। महाराष्ट्रातील मुंबईनंतर सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका। प्रत्येक जिल्ह्यातील आणि विद्यार्थी असतील, कामगार असतील, सर्व स्थलांतरित वर्ग कोणाच्या मागे उभे राहणार आणि कोणाची सत्ता येणार, कोणाचे किती नगरसेवक येणार याचा 100% खरा होणारा सर्वे आपण बघणार आहोत। पुणे महानगरपालिकेत काँग्रेसचा हा 10 वर्षापूर्वी बालेकिल्ला होता, मात्र त्यानंतर भाजपने सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये चांगले यश मिळवले आहे। त्यामुळे भाजपचे सुद्धा तिथे चांगले वातावरण आहे। त्यामुळे भाजपच्या सुद्धा किती सीटा येतील हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सुद्धा चांगलं वातावरण पुणे महानगरपालिकेमध्ये दिसतंय। तर आपण आता पुणे महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट म्हणजेच पुणे महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार आणि कोणाला किती जागा मिळणार, कोणाचे किती नगरसेवक येणार हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिल्यांदा आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेत एकूण नगरसेवक किती आहेत। पुणे महानगरपालिकेमध्ये 162 नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेमध्ये आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांची सेना यांनी सुद्धा यावेळेस पुणे महानगरपालिकेवर व्यवस्थित लक्ष दिलेलं दिसत आहे। म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राजसाहेब ठाकरे यांची सेनेने पुणे महानगरपालिकेवर यावेळी विशेष लक्ष आहे असं आता तरी दिसत आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सुद्धा अनेक ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये चांगलाच दबदबा आहे आणि त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे जागा मिळतील असं आता तरी वाटत आहे। आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत। तसेच त्यानंतर काँग्रेसच्या सुद्धा पुणे महानगरपालिकेवर चांगलंच लक्ष आहे। त्यामुळे आपण आता बघूया की पुणे महानगरपालिकेत काँग्रेसला किती जागा मिळतील आणि किती नगरसेवक त्यांचे पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील हे आपण आता बघूया। त्यानंतर भाजप हा पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरात अतिशय मजबूत असा पक्ष आहे। त्यांचे सर्वाधिक नगरसेवक गेल्यावेळी आले होते आणि आता सुद्धा त्यांचे चांगल्या प्रकारे नगरसेवक येतील असं आता आपल्याला वाटत आहे, पण ते आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत। भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारे यश पुणे महानगरपालिकेमध्ये मिळेल असं आता तरी वाटत आहे। त्यानंतर शिवसेना ठाकरेंची ताकद सुद्धा इथे कमी नाही। अनेक ठाकरे शिवसैनिक, जुने निष्ठावंत शिवसैनिक येथे आहेत आणि यावेळी सुद्धा शिवसेना या पक्षाचा पुणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे यश संपादन करेल असं आता तरी वाटत आहे। म्हणजे चांगल्या जागा पुणे महानगरपालिकेवर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांना मिळतील असा आता तरी अंदाज लावला जात आहे। तसेच त्यानंतर काँग्रेस ताकद पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरात सध्या कमी झालेली असली तरी अनेक जुने काँग्रेसचे नेते ते कार्यरत आहेत। शरद पवार यांचे सुद्धा काही वर्षापूर्वी हा बालेकिल्ला होता। आपण या सर्व पक्षांच्या जोरावर यावेळी किती कोण जागा जिंकेल ते आपण या सर्वेच्या माध्यमातून बघणार आहोत। पहिला पक्ष आहे अपक्ष 9 जागावरती यामध्ये बाजी मारेल असं दिसत आहे। त्यामुळे शेवटच्या क्षणी अपक्ष कोणाच्या परड्यात पडेल, मते पडतील याकडे सुद्धा चांगलंच लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये 17 जागा दाखवत आहेत। काँग्रेसची झालेली हालत आणि सध्या त्यांची ताकद बघता काँग्रेसच्या अतिशय कमी आहेत। राहुल गांधी यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातो, पण सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये काँग्रेस या पक्षाला म्हणावं असं यश मिळताना दिसत नाही। म्हणजेच काँग्रेस पक्षाने आपल्या देशावर 60 वर्ष राज्य करून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळताना देशामध्ये आणि राज्यामध्ये दिसत नाही आहेत। तसंच पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळण्याचे आता तरी दिसत नाही आहे। त्यानंतर आहे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेमध्ये 20 जागा यामध्ये दाखवत आहेत। अजित पवार आणि शरद पवार यावेळी वेगळे
झाल्यामुळे त्यांच्या जागाही थोड्याफार कमी झालेल्या दिसत आहेत. म्हणजेच विभाजन हे शरद पवार यांच्या जागा कमी करण्यात यशस्वी झाला आहे असा आता प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर पुढील पक्ष आहे शिवसेना शिंदे गट. शिंदे गटाने किती फुगवला तरी ते 12 जागापेक्षा जास्त जागा जिंकताना दिसत नाहीत. म्हणजेच ठाकरेंचे किती शिलेदार फोडले तरी त्यांना त्यांचा चांगल्या प्रकारे यश मिळताना दिसत नाही. त्यानंतर पुढील पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट. अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या सर्व्हेमध्ये 20 जागा यामध्ये दाखवत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा 20 जागा मिळाल्या आहेत आणि अजित पवार यांच्यासुद्धा राष्ट्रवादीला 20च जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता असं चित्र दिसत आहे की अजित पवार सत्तेमध्ये जाऊन आणि सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री असून सुद्धा त्यांना याचा इतका काही फायदा झालेला दिसत नाही. म्हणजेच अजित पवारांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे भाजप. भाजपच्या यामध्ये सर्वाधिक 51 जागा दाखवत आहेत. 51 जागा या कमी असल्या तरी गेल्या वेळी फडणवीस यांच्या 97 जागा आल्या होत्या. त्यामुळे हा त्यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण मागच्या वेळेस पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या 97 जागा आल्या होत्या आणि त्यानंतर आता त्यांच्या डायरेक्ट 51 जागेवरती डायरेक्ट 30-40 जागा डायरेक्ट कमी झालेल्या दिसत आहेत. म्हणजेच सर्वात मोठा तोटा हा भारतीय जनता पार्टीचा दिसत आहे. भारतीय जनता पार्टीला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला सर्वात मोठा धक्का बसल्याचे आता तरी दिसत आहे. महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा धक्का बसल्याचा आता तरी दिसत आहे. या सर्वेनुसार आता तरी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या 25 जागा यामध्ये दाखवत आहेत. 2 नंबरच्या जागा ह्या शिवसेना यांच्या दाखवत आहे. किती शिलेदार फोडले तरी ठाकरेंचे सैनिक तळागाळात शाखा आणि सर्वांशी नेतृत्व चांगला असल्याने त्यांच्या 25 जागा आणि म्हणजेच गेल्या वेळेस मागच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी एवढ्याच जागा यावेळी आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची ताकद शहरात वाढलेली दिसत आहे. म्हणजेच गेल्या वेळी पुणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे सोबत असताना सुद्धा त्यांच्या 25 जागा हा पुणे महानगरपालिकेवर होत्या आणि आता सुद्धा त्यांच्या 25 जागा पुणे महानगरपालिकेमध्ये आहेत. म्हणजेच त्यांना चांगल्या प्रकारे यश हे पुणे महानगरपालिकेमध्ये आता मिळताना दिसत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा ग्राउंडमध्ये जाऊन असलेला तळागाळातील काम आणि ठाकरे यांचे असलेले कार्यकर्ते बघून त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळताना दिसत आहे. या सर्वेच्या नुसार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर महत्त्वाचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. म्हणजेच जर राजसाहेब ठाकरे यांची सेना त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये 11 जागा यामध्ये दाखवत आहेत. जर ठाकरे बंधूच्या युती झाली तर दोघांच्या जागांमध्ये वाढ होऊन सत्तेसाठी महत्त्वाच्या जागा निवडून येतील. पुणे महानगरपालिकेमध्ये तर येतीलच, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दोघे भाऊ जर एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेमध्ये आणि सर्वच निवडणुकांमध्ये आपल्याला सर्वात मोठा बदल बघायला मिळणार आहे. पण हे दोघे भाऊ एकत्र आले तर सर्व काही बदल होऊ शकतो. पण दोघे भाऊ एकत्र आले नाही तर जैसे तेच वातावरण राहणार आहे. त्यामुळे जर सर्वांची बेरीज केली तर महायुती या 80+ जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजेच सत्तेच्या अगदी जवळ महायुती पोहोचलेली दिसत आहे. तर महाविकास आघाडीला 77+ जागा दाखवत आहे. म्हणजेच अपक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावर सत्तेच्या चाव्या आहेत. म्हणजेच जर राजसाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेत महत्त्वाची भूमिका ही राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि अपक्ष मिळून जो कोणता निर्णय घेतील त्याच्यावर पुणे महानगरपालिकेची सत्ता डिपेंड असेल असं आता तरी चित्र दिसत आहे. पण आपण आता सर्वे तर पाहिलाच आहे. या सर्वेनुसार कोणाची सत्ता येईल आणि कोणाला किती जागा हे स्पष्ट सांगता येत नसलं तरी महायुतीचं पारडं सध्या जड दिसत आहे. पुणे महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल आणि कोणाला किती जागा मिळतील. राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर पुणे महानगरपालिकेमध्ये कोणाला किती जागा मिळतील, कोणाची सत्ता येईल हे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.